नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हिस्ट्री ऑफ इकॉनॉमिक थॉट पेपर नंबर 111 BATY सेमिस्टर 5 टॉपिक प्रायमसी ऑफ ॲग्रिकल्चर, शेतीचे श्रेष्ठत्व हा जो विचार आहे हा निसर्गवाद्यांनी मांडलेला आहे. यापूर्वी आपण नैसर्गिक अवस्था नॅचरल ऑर्डर्स ही एक अवस्था पाहिली. त्यानंतरची जी अवस्था आहे किंवा त्यानंतर त्यांनी जो मांडलेला महत्त्वाचा विचार आहे तो विचार म्हणजे शेतीचे श्रेष्ठत्व, प्रायमसी ऑफ ॲग्रिकल्चर. निसर्गवाद्यांनी मांडली ही दुसरी महत्त्वाची कल्पना. निसर्गवाद म्हणजे व्यापाराविरुद्ध निर्माण झालेली प्रक्रिया होय. म्हणजे 14व्या शतकाच्या शेवटी ज्या पुरातन काही संकल्पना, ज्या काही रूढी परंपरा होत्या या मागं पडत चालल्या आणि व्यापारवाद ही संकल्पना उदयास आली 15 ते 18व्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत, उत्तरार्धापर्यंत. आणि त्यानंतर त्या काळात मार्केटलिझम, याच्यानंतर जी मार्केटलिझमला विरुद्ध, व्यापारवादाला विरुद्ध म्हणजे व्यापारवादाच्या विरुद्ध जाणारी जी संकल्पना आहे ती निसर्गवाद आहे. आणि त्याच्यामध्ये निसर्गवादी आहेत त्या निसर्गवाद्यांनी काही महत्त्वाचे विचार मांडले आहेत. ते महत्त्वाचे विचार म्हणजे शेतीचे श्रेष्ठत्व, प्रायमसी ऑफ ॲग्रिकल्चर. त्यांनी शेतीला खूप महत्त्व दिलं आहे. त्यामध्ये व्यापारवादापेक्षा निसर्गवाद्यांनी शेतीला महत्त्वाचे स्थान दिले. त्यांच्या मते निसर्गाच्या सहकार्याने चालणाऱ्या शेती क्षेत्रातच निव्वळ उत्पादन शक्य आहे. शेतीमुळेच राष्ट्राची संपत्ती वाढ होते. निव्वळ उत्पादनाची संकल्पना स्पष्ट समजून घेण्यासाठी त्यांनी निव्वळ उत्पादनाची व्याख्या समजून घेणे आवश्यक आहे. ते सामान्यतः उपयोगिता आणि मूल्य यांची निर्मिती म्हणजे उत्पादन असे आपण समजतो. बघा, म्हणजे सामान्यतः उपयोगिता आणि मूल्य यांची निर्मिती म्हणजे उत्पादन असे आपण समजतो. मात्र निसर्गातील विचारवंतांच्या मते उत्पादन म्हणजे वाढाव्याची निर्मिती. बघा, उत्पादन म्हणजे वाढाव्याची निर्मिती. ज्या निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तूपेक्षा तयार होणारा माल जास्त असतो व पर्यायाने राष्ट्राच्या संपत्तीत भर पडते, तो व्यवसाय खऱ्या अर्थाने उत्पादक व्यवसाय होय. प्रायमसी ऑफ ॲग्रिकल्चर निव्वळ किंवा नेट प्रोडक्ट म्हणतो. व्यापारवाद्यांनी व्यापार महत्त्व दिले आणि शेती व्यवसायाला कमी महत्त्वाचे स्थान दिले, तर निसर्गवाद्यांनी शेतीला महत्त्वाचे स्थान दिले तर व्यापाराला कमी स्थान दिले. हे आपणास यावरून दिसून येतं. त्यानंतर शेती हा एकमेव उत्पादक व्यवसाय. प्रोडक्शन मीन्स क्रिएशन ऑफ सरप्लस. शेती हा एकमेव उत्पादक व्यवसाय त्यांनी मांडलेला आहे. निसर्गवाद्यांच्या मते शेती हा एकमेव व्यवसाय असा आहे की जो आधिक्य निर्माण करू शकतो. कारण शेती व्यवसायात श्रमिकांबरोबर निसर्गसुद्धा काम करतो. बघा, निसर्ग कृपेमुळे शेती व्यवसायात इतके उत्पादन निघते की जे श्रमिकांना तर पुरेलच, शिवाय समाजातील इतर वर्गांनाही ते जगवू शकते. या ठिकाणी शेती म्हणजे केवळ शेती लागवड नसून मासेमारी, खाण उद्योग, इतर व्यवसायाचा समावेश होतो. शेतीतून शेतकऱ्यांच्या गरजेपेक्षा जास्त उत्पादन होते, म्हणूनच व्यापारी व उद्योगात वाढ होते, असं निसर्गवाद्यांचं मत आहे. निसर्गवाद्यांनी शेतीचे श्रेष्ठत्व इतके मान्य केले की त्यांनी सर्व व्यवसायाला अनुत्पादक व्यवसाय मानले. बघा, कारण तेथे आधिक्य निर्माण होत नाही. व्यापार व कारखानदारी हे वस्तूचे हस्तांतरण व रूपांतरण करण्यापुरतीच मर्यादित कार्य करते. नवीन संपत्ती निर्माण होत असताना किंवा उत्पादन होत असताना अस्तित्वात असलेल्या संपत्तीचा काही भाग नष्ट होत असतो. एकूण उत्पादनातून नष्ट झालेली संपत्ती वजा केली असता जी संपत्ती उत्पादन राहते ते म्हणजे निव्वळ उत्पन्न होय. अशा प्रकारचे निव्वळ उत्पन्न मात्र ती श्रमाच्या व भांडवलाच्या मोबदल्यात इतकी असते. उदाहरणार्थ, सुताराने लाकडापासून खुर्ची तयार केली, शेतात मात्र तसं होत नाही. म्हणजे खुर्ची तयार केली म्हणजे त्यांनी वस्तूला आकार दिला आहे तीच आहे. परंतु निसर्गवाद्यांचं असं मत आहे की समजा उदाहरणार्थ एखादी ऊस आपण जर कारखान्याला नेऊन घातला तर त्या ऊसापासून जेवढा ऊस कारखान्यात नेला तेवढी साखर तयार होत नाही, त्यापेक्षा कमी होते. म्हणजे उद्योग क्षेत्राने त्यांनी अनुत्पादक मानलं आहे. आणि त्यामध्ये गुंतलेलं जे रोजगार आहे, जे मजूर आहे, हे अनुत्पादक आहे असं त्यांचं मत आहे. म्हणजे जर शेतात मूठभर पेरले तर पोतेभर उगवते. त्यांच्या मते उद्योग व्यापार हे व्यवसाय मूल्यांची बेरीज करतात, मूल्यांची निर्मिती करीत नाहीत. ते मत स्पष्ट करण्याची बेरीज म्हणजे गुणाकार नव्हे, अशी प्रभावी रचना त्यांनी केलेली आपल्याला दिसून येते. शेती व्यवसाय हा उत्पादक आहे. कोणता व्यवसाय उत्पादक आहे? शेतीत गुंतलेले श्रम उत्पादक स्वरूपाचे असतात. कारखानदारी, व्यापारी इत्यादी व्यवसाय अनुत्पादक स्वरूपाचे असतात असं त्यांनी सांगितलं आहे. आपण या ठिकाणी एक डायग्राम पाहणार आहोत. यामध्ये त्यांनी जे दाखवलं आहे, OY अक्षावर खर्च आणि उत्पन्न दर्शवलेलं आहे, तर OX अक्षावर उत्पादन घटक आहे.
घटक आहेत. तर वरील आकृतीत OX बघा, OX हा उत्पादक घटक मोजला आहे आणि OY अक्षरावर उत्पन्न व खर्च मोजला आहे. म्हणजे शेतीतील एकूण उत्पादन OP आणि N इतके आहे. तर सरासरी खर्च OC एवढा आहे. O आणि C एवढा जो दाखवला आहे डायग्राममध्ये खाली, तो OC इतका आहे. उत्पादनाचा एकूण खर्च OCD आणि N हा जो चौकोन दाखवला आहे खाली रिकामा, या OCN हा उत्पादनाचा एकूण खर्च आहे. त्यामुळे निव्वळ उत्पादन म्हणजे CP आणि D वर ज्या निव्वळ उत्पादन आपण लिहिलं आहे त्याच्यामध्ये आकृतीमध्ये ते रेषा मारल्या आहेत, तेवढा CPD हा निव्वळ उत्पादन आहे. निसर्गवाद्यांच्या मते शेती हा उत्पादक व्यवसाय आहे, कारण तो वाढाव्याची निर्मिती करतो. एकंदरीत निसर्गवाद्यांनी शेतीला एकमेव उत्पादक व्यवसाय म्हणून सर्वश्रेष्ठ स्थान दिले आहे. त्यांच्या मते संपूर्ण राष्ट्राची सुबत्ता शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे शेतीत जास्तीत जास्त भांडवल गुंतवणूक करून जास्तीत जास्त आधिक्य निर्माण करणे किंवा करावे. म्हणजे शेती क्षेत्रामध्ये जेवढं जास्त भांडवल गुंतवणूक करता येईल तेवढं जास्त गुंतवणूक करावं, त्यातून जास्त परतावा मिळवावा, असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं. सरकारचे धोरणसुद्धा अनुसरून असं शेतीला अनुसरून असं त्यांनी सांगितलेलं आहे. भांडवल गुंतवणूक शेतीत जास्त करावी. शेतीवर लावले जाणारे कर हे शक्यतो कमी असावेत. म्हणजे व्यापारवादी काळामध्ये मागे जे आपण मार्केटलिझम बघितलं, व्यापारवादी काळामध्ये शेतीवर मोठ्या प्रमाणात कर लादले जायचे. परंतु आता निसर्गवाद्यांची संकल्पना जी विचार मांडली त्यामध्ये शेती क्षेत्रावर कर हे कमीत कमी आकारावेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. निसर्ग कृपेमुळे शेतीतून निव्वळ उत्पादन शक्य असते. निसर्गवादी विचारांत ड्यूपा म्हणतात, मनुष्य जातीचे वैभव हे जास्तीत जास्त निव्वळ उत्पादनाशी निगडित आहे. बघा, ते काय म्हणतात, मनुष्य जातीचे वैभव हे जास्तीत जास्त निसर्ग उत्पादनाशी निगडित आहे असं त्यांचं मत आहे. त्यानंतर निसर्गवाद्यांनी शेतीचे श्रेष्ठत्व मान्य करून उद्योग व्यापाराला अनुक्रमे मध्यम व कनिष्ठ दर्जा दिला. बघा, निसर्गवाद्यांनी शेतीला श्रेष्ठ मानलं, त्यानंतर उद्योग मध्यम आणि व्यापार हा कनिष्ठ आहे असं त्यांनी त्यावेळेस मांडलं होतं. उद्योग व्यापार नफा मिळवतात, नफा निर्माण करीत नाहीत. म्हणजे उद्योग आणि व्यापार नफा मिळू शकतो पण नफा निर्माण नाही करता येत असं त्यांनी या ठिकाणी मांडले. शेती व्यवसायात निर्माण होणारी संपत्ती इतर व्यवसायात खेचून आणण्याचे काम व्यापारी उद्योगपती करतात. शेती व्यवसायात निर्माण होणारी संपत्ती इतर व्यवसायात खेचून आणण्याचे काम व्यापारी उद्योगपती करतात. उद्योगात कच्चा मालाचे रूपांतरण पक्क्या मालामध्ये केले जाते. बघा, उद्योग आपण जे असतो त्या उद्योगामध्ये रूपांतरण आहे हे कच्च्या मालाचं पक्क्या मालात होतं किंवा केले जातं. व्यापारात सुद्धा इकडील माल तिकडे नेला जातो किंवा तिकडा माल इकडे आणला जातो. म्हणजे आयात निर्यात करता येते. त्यामुळे उत्पन्न मिळते पण वाढावं नाही. म्हणजे उत्पन्न होतं, उत्पन्न मिळतं, आहे तीच वस्तू आपण दुप्पट किमतीला तिप्पट किमतीला विकू शकतो, परंतु वाढावा त्यात होत नाही, आहे तेच उत्पादन राहतं. म्हणून हा व्यवसाय अनुत्पादक व व्यवसायात गुंतलेले श्रमसुद्धा अनुत्पादक होय असं निसर्गवाद्यांनी या ठिकाणी स्पष्ट सांगितलं आहे. आता निव्वळ उत्पन्न किंवा वाढावा या कल्पनेवर काही टीका करण्यात आलेल्या आहेत किंवा आपण त्याचं मूल्यमापन म्हणूया थोडक्यात. या ठिकाणी त्यांनी काही टीका केलेल्या आहेत. निसर्ग निव्वळ उत्पन्न किंवा वाढा या कल्पने पुढील प्रकारे टीका केलेल्या आहेत. उत्पादनाची सदोष व्याख्या, काही व्याख्या पण आहे या ठिकाणी शेतीच्या. म्हणजे त्यांची अशी टीका केली त्यांनी की उत्पादनाच्या ज्या व्याख्या आहे या सदोष आहेत, यामध्ये दोष आहेत, ह्या परफेक्ट अशा व्याख्या नाही आहेत असं त्यांचं मत आहे. त्यांनी कोणता व्यवसाय उत्पादक असावा, उत्पादक नसावा किंवा काय, याच्यामध्ये सर्व सविस्तर माहिती त्यांनी दिली आहे. जे आपण मार्केटलिझम शिकलो, जसं एक कॅथोलिक पंथ होता. कॅथोलिक पंथ हा धार्मिक पंथ होता. त्यांना भौतिक सुखापासून दूर होते. त्यानंतर त्यांना विरोध करणारा प्रोटेस्टंट पंथ आला. तो पूर्णतः व्यापारी विचारांनी ग्रासलेला किंवा व्यापारी विचाराचा होता. त्यांनी प्रोटेस्टंट पंथाने विरोध केला आणि त्यानंतर फिजिओक्रॅसी म्हणजे निसर्गवाद याचा उदय झाला. आणि फिजिओक्रॅसीमध्ये काही जे अर्थतज्ञ होते त्या अर्थतज्ञांनी हे विचार मांडायला सुरुवात केली. या संकल्पना त्यांनी मांडल्या. त्यामध्ये नॅचरल ऑर्डर्स आहेत आपण बघितली. त्यानंतर नॅचरल ऑर्डर झाल्यानंतर आपण जे प्रायमसी ऑफ ॲग्रिकल्चर म्हणतो, शेतीला महत्त्व त्यांनी जास्त दिलं. त्यानंतर जी संकल्पना आहे संपत्ती संचलनाचा आराखडा, टेबल इकॉनॉमिक्स त्याला म्हणतो आपण, द सर्क्युलेशन ऑफ वेल्थ म्हणजे संपत्तीचं वितरण कशाप्रमाणे असतं हे पण आपण पुढील याच्यामध्ये पाहणार आहोत. तर याचं मूल्यमापन आपण आता जे करतोय या टॉपिकचं,
प्रायमसी ऑफ ॲग्रिकल्चर, त्या मूल्यमापनामध्ये फ्रान्समधील तत्कालीन परिस्थितीचा विचार करता व्यापारात विचारविरुद्ध झालेली प्रतिक्रिया अतिशय तीव्र होती. बघा, फ्रान्समधील तत्कालीन परिस्थितीचा विचार करता व्यापारवादी विचाराविरुद्ध झालेली प्रक्रिया अतिशय तीव्र होती. व्यापारवाद्यांनी वाणिज्य व्यवसाय श्रेष्ठ मानून शेतीला कनिष्ठ स्थान दिले, तर निसर्गवाद्यांनी शेतीला श्रेष्ठ स्थान मानून व्यापाराला कनिष्ठ स्थान दिले. यातून त्यांनी मांडले विचार एकांगी व सदोष आहेत, हे पुढील प्रमाणे आपण बघूयात. म्हणजे व्यापारवाद्यांनी व्यापाराला महत्त्व दिलं, शेतीला कमी स्थान दिलं. तर निसर्गवाद्यांनी शेतीला स्थान महत्त्वाचं दिलं, तर व्यापाराला कमी स्थान दिलं. त्यानंतर पहिली जी टीका आहे, उत्पादनाची सदोष व्याख्या. तर निसर्गवाद्यांनी उत्पादन म्हणजे वाढाव्याची निर्मिती असे सांगितले, परंतु आज आपण उत्पादन म्हणजे उपयोगितेची निर्मिती अशी व्याख्या पाहतो. म्हणजे उपयोगितेची निर्मिती म्हणजे उत्पादन अशी आपण आजची व्याख्या आहे. पण निसर्गवाद्यांची व्याख्या केली होती, निसर्गवाद्यांनी उत्पादन म्हणजे वाढाव्याची निर्मिती ही त्यांनी व्याख्या केली होती. त्यानंतर दुसरं जी टीका आहे, शेती व्यतिरिक्त इतर व्यवसाय अनुत्पादक म्हणणे चुकीचे. म्हणजे त्यांनी शेती व्यतिरिक्त जे काही व्यवसाय आहेत ते अनुत्पादक आहे असं त्यांनी समजलं होतं, म्हणजे चुकीचं आहे. ही एक टीका आहे. निसर्गाचा प्रभाव असतो म्हणून केवळ शेतीला उत्पादक व्यवसाय मानून इतर व्यवसाय व त्यातील श्रमिकांना अनुत्पादक मानणे चुकीचे आहे. वास्तविक शेती, उद्योग व व्यापार हे एकमेकावर अवलंबून किंवा परस्परपूरक असतात. म्हणजे शेती असेल, उद्योग असेल, व्यवसाय असेल, हे एकमेकांना परस्परपूरक असतात. त्यानंतर जी तिसरी टीका आहे, निव्वळ उत्पादन ही भ्रामक कल्पना. आता निव्वळ उत्पादन ही भ्रामक कल्पना आहे. निव्वळ उत्पादनाची कल्पना मांडताना एकूण उत्पादन खर्च, तयार मालाची मूल्य यातील अंतर म्हणजे निव्वळ उत्पादन असे त्यांनी मांडले. त्यांनी काय मांडलं? एकूण उत्पादन खर्च. बघा, एकूण उत्पादन खर्च व तयार मालाचे मूल्य यातील अंतर म्हणजे उत्पादन असे त्यांनी मांडले. टीकाकारांच्या मते जगातील कशाचीही निर्मिती होत नाही आणि कशाचाही नाश होत नाही, परंतु एका प्रकारच्या शक्तीचे दुसऱ्या प्रकारच्या शक्तीमध्ये रूपांतर होतं. म्हणजे एका प्रकारची शक्ती असते, त्या शक्तीचं दुसऱ्या प्रकारच्या शक्तीमध्ये रूपांतरण होतं असं सांगितलं. उदाहरणार्थ जसं ढग आहे, ढगाचं पाण्यामध्ये रूपांतर होतं, म्हणजे तशा प्रकारे. त्यानंतर चौथी जी टीका आहे, किमतीचा प्रश्न. आधिक्याची निर्मिती शेतीमधून होते असे समजल्यास ज्यावेळी बाजारात धान्याची किंमत कमी होती तेव्हा ते आधिक्य नष्ट होते. आधिक्य म्हणजे समजा भरपूर माल उत्पादित केला आपण किंवा कमी माल उत्पादनात जास्त किंमत आली तरी तितकेच, एक समजा 100 रुपये आपण उत्पादनाची किंमत आहे मालाची, एखाद्या 100 रुपये किंमत आहे आणि 10 किलो माल आहे, 10 किलो 100 रुपयानं आपण ते विकला, परंतु त्याची किंमत कमी झाली, 50च झाली, म्हणजे त्याचं आधिक्य कमी झालं. माल असूनही किंमत तेवढीच मिळाली किंवा कमी माल असताना किंमत वाढली तर त्याचं महत्त्व वाढतं. तसं अधिक्याची निर्मिती शेतीतून होते असे समजले. ज्यावेळेस बाजारातील धान्याची किंमत कमी होईल तेव्हा ते आधिक्य नष्ट होईल. त्याचे काय? आधिक्य निश्चित होण्यासाठी बाजाराचा प्रभाव नाकारता येत नाही व तो मान्य केल्यास इतर क्षेत्राचे आधिक्य निर्माण होऊ शकते हे मानावे लागेल. थोडक्यात निसर्गवाद्यांनी मांडलेल्या कल्पनेत दोष असले तरीही ती कल्पना निरुपयोगी आहे असे म्हणता येत नाही. कारण या कल्पनेमुळे अनेक नवीन विचारांना चालना मिळाली. परराष्ट्रीय व्यापार वाढवून परदेशातून संपत्ती मिळवण्यापेक्षा देशातील उत्पादन वाढवून संपत्ती मिळवणे जास्त महत्त्वाचे आहे असं यामधून आपल्यास पाहायला मिळतं. म्हणजे त्यांनी सांगितलं, ज्या वस्तू किंवा जे काही कच्चा माल आपल्या देशामध्ये उपलब्ध आहे ह्या कच्च्या मालाचा किंवा असलेल्या साधनसामग्रीचा जास्तीत जास्त उपयोग करणे आणि तो माल उत्पादित करून ते आपल्या गरजा पूर्ण करणे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. धन्यवाद.